मकर राशी स्वामी शनी असल्यामुळे शिस्तप्रियता, कष्टाळू आणि दीर्घकालीन नियोजन करणारे तुम्ही असणार आहात. या आठवड्यामध्ये संयम व व्यावहारिकता हे तुमचे सर्वात मोठे बळ ठरणार आहे. काही गोष्टी हळूहळू पण निश्चितपणे मार्गी लागतील. सूर्य धनभावावर प्रभाव टाकत असल्याने आर्थिक विषय पुढे येतील. गुढ व्यवहार आणि कागदपत्र ह्यामध्ये स्पष्टता देईल. मंगळ कार्यक्षेत्रात स्पर्धात्मक ऊर्जा वाढेल. गुरु घरगुती शांतता आणि मार्गदर्शन देईल. हा ग्रहसंयोग मेहनतीचे फळ देणारा असून कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका. करिअर व नोकरीच्या दृष्टीने वरिष्ठांकडून जबाबदाऱ्या वाढतील. प्रमोशनसाठी चर्चा सुरू होतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल. सरकारी व प्रशासकीय क्षेत्रात लाभदायक काळ असून सोमवार व शनिवार महत्त्वाचा ठरणार आहे. व्यावसायिकदृष्ट्या जमीन जुमला, बांधकाम, शेती, लोह उद्योग संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या मकर राशीच्या व्यावसायिकांना विशेष लाभ संभवतो. भागीदारीत लेखी करार आवश्यक आहे. मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. ऑनलाईन व्यवहारात सावधगिरी बाळगा. स्थिर पण सावधपणे पावलं टाका. विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यामध्ये अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळू शकाल. गणित, अभियांत्रिकी, तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ संभवतो. वेळेचे योग्य नियोजन करा. एकाग्रतेसाठी सकाळी लवकर उठून अभ्यास करा. रोज किमान 30 मिनिटे पुनरावृत्ती म्हणजे रिव्हिजन करा. वैवाहिक जीवन व नातेसंबंधामध्ये जोडीदारासोबत गंभीर विषयावर चर्चा होऊ शकते. गैरसमज टाळण्यासाठी संवाद महत्त्वाचा असून अविवाहितांसाठी कुटुंबामार्फत एखादा नवीन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधामध्ये स्थिरता वाढेल. शुक्रवार एकत्र वेळ घालवल्यास तुमचे संबंध अधिक चांगले घडतील. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न नियमित राहील. घर, वाहन किंवा दुरुस्तीवर खर्च होऊ शकतो. बचत योजनांमध्ये गुंतवणूक योग्य ठरेल. अनावश्यक कर्ज टाळा आणि दीर्घकालीन फंडात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना गुडघेदुखी, सांधेदुखी व हाडांच्या दुखण्या संबंधात त्रास होऊ शकतो. तेव्हा त्याची योग्य ती काळजी घ्या. थकवा जाणवेल, परंतु त्याचं योग्य नियोजन वेळेचं केल्यास तो तुम्ही कमी करू शकाल. नियमित किमान 20 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. हलके व्यायाम करा आणि झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मकर राशीसाठी या आठवड्याचे शुभ अंक आहे 4, 6 व 8. शुभ रंग आहे निळा व करडा. शुभवार आहे सोमवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 17 व 20 फेब्रुवारी. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा येत्या शनिवारी 108 वेळेला जप करा. काळ्या तिळाचे यथाशक्ती दान करा आणि पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा. या उपायामुळे येणारे अडथळे कमी होतील आणि करिअर व आर्थिक स्थिरता येईल. मकर राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष संदेश संयम आणि कष्ट यांचा संयम ठेवा. तुम्ही घेतलेले शिस्तबद्ध निर्णय भविष्यात तुम्हाला मोठा लाभ मिळवून देणारे ठरतील.